या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला। ही घटना बुधवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी धूत असताना झाला, मात्र घंटागाडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा असल्याचा आरोप केला। गुरुसिद्धय्या सोमेश्वर हिरेमठ वय 45 राहणार बसंतीनगर, भवानीपेठ, सोलापूर असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे। जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे। झोन क्रमांक 5 मध्ये हे केंद्र मोडते। आरसीसी घंटागाडी चालक सायंकाळी 6:30च्या सुमारास स्वतःची दुचाकी धुत होता। यावेळी पाण्याचे प्रेशर मशीन सुरू करत असताना अचानक विजेचा शॉक बसला, त्यामुळे तो बेशुद्ध झाला। या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा भाऊ गंगाधर याने घटनास्थळी धाव घेतली। रात्री 8:40च्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले। गुरुसिद्धय्याचे नातलग घंटागाडी चालकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली। रुग्णालय परिसरात एकच गर्दी जमली। नातलगांच्या आक्रोशाने एकच कोलाहल उडाला। मयत गुरुसिद्धय्या याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भावंडे असा परिवार आहे। या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियावर संकट ओढावले असून महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी घंटागाडी चालकांसह त्याच्या नातलगांकडून करण्यात आली आहे। गुरुसिद्धय्या हिरेमठ हा घंटागाडीचा ड्रायव्हर आज समोर 6:30च्या दरम्यान मध्ये घंटागाडी धुवून मग त्याची गाडी धुत असताना तेव्हा गनमध्ये शॉक लागून तो जाग्यावर मयत झालेला आहे। दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे। आज एक कामगार महानगरपालिकेचा घंटागाडीचा ड्रायव्हर आज तो मयत झालेला आहे, कारण त्याच्या कामावर मयत झालेला आहे। माझी मागणी ही आहे की बाबा त्या गरीब व्यक्ती आहे, त्याला काय तर ते 2 लेकरं आहेत, बाप आहे, आई आहे, बायको आहे, त्यांना आता पुढचा संसार त्यांनी कसा करणार हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे। मी मक्तेदारांना ते सांगितलं, बाबा तुम्ही त्याला काय तर मदत द्या, चांगली मदत द्या, तुमच्या कामावर त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला काय तर मदत द्या म्हणून त्यांना विनंती केली आहे। ते आता उडवाडीची उत्तर देतात। अतिशय दुःखाची गोष्ट आहे। एक कामगार आपला कामगाराचा जीव जातोय, त्या कामगारासाठी आपण काय तर प्रयत्न करावा, पण असं त्यांना काय वाटत नाही। यासाठी मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो, अजून पोलीस खात्यांना विनंती करतो की त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। कारण त्यांचा कुटुंब चालवणं कोण होता, तो घरातला व्यक्ती होता, कुटुंब चालवणं, कुटुंब प्रमुख होता। ते अनेक वर्षापासून तिथं काम करत आहे। जर महानगरपालिकेचा कामगार मेला तर त्याच्या मुलाला नोकरीला घेतात, त्याला भरमसाठ रक्कम मिळते, पण या ठिकाणी महानगरपालिकेच्याच कामावर झालेला आहे। महापालिकेसुद्धा त्याला मदत करावा अशी माझी अपेक्षा आहे। तो माझ्या प्रभागामध्ये राहत होता व्यक्ती, अतिशय मनमिळू व्यक्ती होता, सगळ्यांना बरोबर राहत होता। आता सगळे कामगार हळहळ करतात, रडतात की बाबा हा व्यक्ती फार चांगला होता म्हणून। अतिशय दुःखात, पूर्ण कुटुंब दुःखात सध्या। यासाठी मी विनंती करतो की मी एक सामाजिक कार्यकर्ता नाही की त्यांना काय चांगली मदत द्यावा, नंतर नाईलाजाने मग आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।